नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळच्या सत्रामध्ये एडिटोरियल पेजवरती स्टॅम्पेड बद्दलचा एक आर्टिकल पाहिलेला होता, बरोबर आहे. मग हे पाहिल्यानंतर अगदी तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हा प्रश्न आपला यूपीएससी कशा पद्धतीने विचारू शकेल. ओके, अगदीच त्याच पद्धतीने पहा, काही विद्यार्थ्यांचं सजेशन आलं होतं की सर डेली तुम्ही एक एक क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आता तो सुझाव नक्कीच एक बेस्ट पद्धतीचा सुझाव आहे पहा, व जर त्याला इम्प्लिमेंट केलं तर ते बेटरच आहे. पण सध्याला ना आपल्याकडे टाइम कमी आहे, म्हणजे 96 दिवस राहिलेत यूपीएससी प्रिलिमसाठी. तरी देखील मी प्रयत्न करत चालेन, म्हणजे अगदी जेव्हा जेव्हा तशा पद्धतीने प्रश्न बनत असतील ना, तर नक्कीच मी ते प्रश्न घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. व तुम्हाला एक सुझाव मी सांगत आहे पहा, की तुम्ही ट्रस्ट ठेवा, म्हणजे अगदी जे काही प्रश्न आपण घेत आहोत किंवा जे काही मी तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये डिस्कशन सांगत जाईल ना, त्याला जरी तुम्ही कंप्लीट केलात ना, तरी तुमची बहुतांश मेन्सची तयारी नक्की होते. आता मी असं का म्हणत आहे तर पहा, आपण सकाळच्या सत्रामध्ये केस स्टडी पाहिली होती पहा, की इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्टॅम्पेड रिडक्शन, त्यामध्ये देण्यात आलं होतं की 80% जे स्टॅम्पेड भारतामध्ये होतात ना, त्याचं कारण आहे रिलिजियस. ओके, मग हे जनरल आपल्याला माहिती आहे, ओके, की ही रिसर्च झालेली आहे, हे तुम्ही पाहिलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये, ते आपण डिस्कशन केलं होतं. आता त्याबद्दल बोलायचं नाही आहे आपला, पण आता यूपीएससी प्रश्न कशा पद्धतीने बनवू शकेल हे महत्त्वाचं आहे. तर क्राऊड मॅनेजमेंट इज अन इम्पॉर्टंट टूल फॉर सेफ्टी ऑफ सिटीजन्स, स्पेशली ॲट रिलिजियस प्लेसेस. Unfortunately, crowd disasters still happen. What are the major reasons behind such disaster? Suggest strategies to avoid crowd disasters. ओके, रिलिजियस प्लेसवरती जे क्राऊड डिझास्टर होत आहेत ना, त्याला आपण कसं मॅनेज करू शकतो याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंट GS 3 मध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. पहा, आय होप सकाळच्या सत्रामधला तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजला असेल व हे तुमचं क्वेश्चन असेल. शक्य झालं तर तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा, असं बर्डन नाही आहे, परंतु मी जे काही तुम्हाला पॉईंट सांगितलेत ना सकाळच्या सत्रामध्ये, ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी सकाळचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या, मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच लिहिता येईल. पहा, ओके, जरी माझं लेक्चर केल्यानंतर पण तुम्हाला जर उत्तर लिहिता येत नसेल ना, तर प्लीज थोडंसं तुम्ही इंटरनेटची हेल्प नक्की घेऊ शकता किंवा पॉईंट तरी गोळा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतर यूपीएससीने 2020 मध्ये कसा प्रश्न विचारला होता ते पहा. डिस्कस द रिसेंट मेजर इनिशिएटेड इन डिझास्टर मॅनेजमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टिंग फ्रॉम द अर्लियर रिॲक्टिव्ह अप्रोच. ओके, अर्लियर रिॲक्टिव्ह अप्रोचला धरून डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय काय मेजर्स तिथे घेतले आहेत असा प्रश्न 2020 मध्ये विचारण्यात आलेला होता, बरोबर आहे. मग यावर्षीच्या कुंभमेळ्याच्या घटना पाहता व अगदीच इन्फ्लुएन्स पाहताना हा प्रश्न नक्की येऊ शकेल किंवा रिलिजियस प्लेसला अनुसरून तसा प्रश्न बिलकुल बनू शकतो. पहा, व इथं मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक रिसर्च स्टडी पण तिथं दिलेली आहे ऑलरेडी. ओके, या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. पहा, त्याचसोबत पहा, जे आता मी सध्याला व्हिडिओ घेऊन आलेला आहे व सेपरेट क्वेश्चन डिस्कस तुमच्यासमोर ठेवलेला आहे, असंच व्हिडिओ तुम्हाला अगदीच हवे असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. म्हणजे पहा, मला जसं जसं वेळ मिळत जाईल ना, तशा पद्धतीने मी तुम्हाला क्वेश्चन देण्याचा नक्की प्रयत्न करत चालेल. ओके, व पहा, हा प्रश्न मी जे काही पॉईंट सकाळच्या सत्रामध्ये मांडलेत ना, तेच पॉईंट इथं घेण्याचा प्रयत्न केला आहे किंवा रिलिजियस अँगलनुसारच हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, त्यामुळेच मी हा प्रश्न घेऊन आलेला आहे. ओके, किंवा याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला प्रश्न मिळत असतील ना, तर नक्की तुम्ही ते प्रश्न पण लिहू शकता. पण पहा, विश्वास ठेवा, म्हणजे अगदीच पहा, मी जे काही घेत आहे ना त्यावरती असं म्हणू नका की फक्त म्हणजे येऊन चर्चा फक्त होत आहे, याचं काही आपल्याला खरंच काय म्हणू शकता त्याचं बेनिफिट आहे का असा विचार न करता तुम्ही हे प्रश्न पहा, अगदी तुम्हाला लगेच लक्षात येईल की बा हा प्रश्न बनू शकतो इथून. ओके, त्याच्यानंतर 2020चा हा प्रश्न पहा ना. आता 2020 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हटल्यानंतर अगदीच कोविड आलं होतं ना, मग डिझास्टर मॅनेजमेंट तर त्यावेळेस भरपूर होत होतं. इथं काय म्हटलंय, रिसेंट मेजर्स म्हटलेलं आहे. ओके, त्यावेळेसच्या तत्कालीन घटनेला अनुसरून हा प्रश्न विचारण्यात आला होता. मग सध्याला घटना काय आहे, कुंभमेळा आहे, मग या घटनेला अनुसरून प्रश्न बिलकुल बनू शकतो. व IASचं काय काम आहे. ओके, सकाळचं प्लीज एकदा लेक्चर तुम्ही पहा. मला हा प्रश्न घेऊन येण्याचं एकच कारण होतं पहा, की जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना एकदा आपली पण क्रेडिबिलिटी तिथं दाखवायची होती. यासोबतच अगदी जे काही विद्यार्थ्यांनी सजेशन दिले होते की सर क्वेश्चन तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आहेत. पहा, आता अगदीच तुम्ही याला ट्रान्सलेट पण नक्की करू शकता. याचे स्क्रीनशॉट घ्या, वाटल्यास मी याला परत एकदा पूर्ण साफ करेन. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन हा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा, शक्य झालं तर लिहा, किंवा पॉईंट्स माझे सकाळचं लेक्चर आठवून तुम्ही पॉईंट्स जरी तुमच्या लक्षात ठेवलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. पहा, डे 1 पासून प्लीज तुम्ही आन्सर रायटिंग करू नका. ओके, हां, जर त्यामध्ये कुठे समस्या येत असेल ना, तर प्लीज डायरेक्टली तुम्ही मला
कॉल करण्याचा प्रयत्न करा. सध्याला पहा टाइम टेबल थोडंसं व्यस्त आहे, या निमित्ताने मी मेसेजचा रिप्लाय करेन किंवा न करेल किंवा पाहून पण सोडून देईल. पहा या थोडंसं समस्या चालू आहेत. त्यानंतर अगदीच पहा काय म्हणतो तुम्ही आणखीन एक ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर पाठवलेले आहेत ना याच्यापूर्वी, ते थोडंसं चेकिंगचं काम राहिलेलं आहे. पहा म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज किंवा जे आन्सर रायटिंग आहेत ते चेक करणं झालेलं नाहीत. त्यामुळे म्हणत आहे ना, शक्य झालं तर लिहिण्याचा प्रयत्न करा. अन्यथा जरी तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग जरी केलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण तुम्ही या इनिशिएटिव्हला नक्कीच तशा पद्धतीने पॉझिटिव्हली घेऊ शकता. ओके, धन्यवाद.